आजी, मी अगदीच कुचकामी आहे का ग? मला सगळेच नालायक समजतात. मला काही येत नाही, वसुलीची कामे जमत नाही, मी सक्षम नाही असे म्हणतात. मी आहे का ग खरंच तसा? आणि मी खरंच नालायक असेल ना तर काय उपयोग आहे माझा? सदा सदा असा उद्विग्न होऊ नको बाळा. नाहीतर काय करू? जे मला येते, जे मला करायचे ते मला काहीच करू देत नाहीयेत. पुण्यास गेलो तर मुसक्या बांधून गठडी वळून परत आणले, आणि जे मला येत नाही, जे मला जमत नाही तेच मला करायला लावून माझ्यावर शिक्का मारतायत. सक्षम नाही, सक्षम नाही. आणि आता माझ्याहून लहान असलेल्या यशोदेला माझे पालक बनवायला निघालेत काका, आजोबा आणि आप्पा. मला मला वीट आलाय सगळ्याचा. माझी घुसमट होतीये. हे सगळे सोडून आता जातो मी परत पुण्याला. तुम्हाला हवे तसं लग्न केलं ना मी. आता जातोय मी परत पुण्याला. सदाशिवा, डोक्यात राग घालून प्रश्न सुटत नाही. आजी, तू नको माझी समजूत काढूस. हे जीवनच नकोसे झाले आहे मला. असं अभद्र बोलू नये बाबा. रडून भेकून झाले आणि आता बयोला पाठवलेत मला बोल लावायला. नाही हो. काय नाही? मला अक्कल शिकवीत होती. मी म्हणतो काय एवढे आभाळ कोसळले आहे का? आई गेल्याची बातमी तर आली नाही ना? हो? मी तुम्हाला स्पष्टच सांगितले होते ना की आई आल्यावर माहेरी जा म्हणून. पण नाही, तुमची आपली रडारड सुरूच आहे. मी आणि बापूंनी तुम्हाला 10 वेळा सांगितले की हा तमाशा बंद करा म्हणून. पण तुम्ही बयोची मदत घेतलीत आणि माझ्यावर दडपण आणलेत. ती एवढीशी पोर मला शिकवित होती, मला बडबडून गेली. नाही हो, मी असे काही सांगितले नाही तिला. आणि ती तुम्हाला येऊन काय बोलली हे सुद्धा माहित नाही मला. पण मला एवढे नक्कीच माहिती आहे, तुम्ही हे जे बोलताय ते तुमचं मन नाही, बापूंना घाबरून बोलताय. त्यांच्या समोर हतबल झाला तुम्ही. इतके हतबल की तुम्ही माझ्या आईच्या मरणाची गोष्ट केलीत. कसे बोलवले हो तुमच्याच्याने? बापूंची री ओढलीत तुम्ही. असे बोलायला नको होते तुम्ही. असे बोलायला नको होते. आजी, आजी. काय झालं बाळ? काय झालं रडायला उगी उगी? काय झालं? आजी, मला मदत कर ग. कसली मदत हवी आहे तुला? आजी, आईला तिच्या आईकडे जायचंय. तिच्या आईची तिला आठवण येते. पण बापू आणि नाना नाही जाऊ देते तिला. ते म्हणतात तू जर गेलीस तर घरातली कामे कोण करणार? आजी, अगं नर्मदा आत्या आणि आजी नाहीये ना आता. आई बिचारी खूप रडतीये. तिला माझ्याशिवाय कोण ग मदत करणार? आणि मला तुझ्याशिवाय. अहो, कराल ना मला मदत? अहो, मी नालायक कुचकामी, मी बिनकामाचा माणूस आहे. मी काय तुम्हाला मदत करणार? उलट तुम्हीच आता मला मदत करायची आयुष्यभर. आओ, आओ, थांबा ना. आओ, असे का म्हणाले? वसुलीवरून आमचे हे आणि नारायण काहीतरी त्याला जिव्हारी लागेल असं बोलले.
करत बसतील आणि मग त्यांनाच त्रास होईल. तू अगदी सदाला बरोबर ओळखलेस हो. एक काम करशील, जाऊन त्याला विचारशील, नाहीतर अन्न पाणी सोडून दिल हो पोर. हो आलेच. बिचारी स्वतः मदत मागायला आली आणि आमच्याच मदतीला धावली. आली भेटीला आणि धरली वेठीला. पण मी तरी काय करू यशोदे? तुझ्याशिवाय सदाला कोण समजून घेणार बरं? अहो काय झाले? तुम्ही स्वतःलाच का नावे ठेवत होता? त्यात काय नव, सारे जगच मला नावे ठेवते, मग मीही स्वतःला नावे ठेवली. अहो बोलू नका माझ्याशी, आणि माझे वागणे कसे चुकीचे आहे हे तर मुळीच सांगू नका. अहो पण म्हणालो ना बोलू नका म्हणून. हे काय? अगं या वेळेला तू इकडे कशी यशोदे? आणि घरी ठाऊक आहे का? ते मी तातापप्पा काय करतेस? आईचे डोके दुखते. रुक्मिणी आजीच्या बटव्यात वेखंड असते, पण आजी नाहीये ना. मग आई म्हणाली कावेरी आजीकडून घेऊन ये आणि उगाळून माझ्या कपाळाला लाव, म्हणून आले होते. ते बरे केलेस. जा काकूकडून वेखंड घे. पण तू आलीस ते बरे झाले. उद्या या गाढवा बरोबर तुला शेजारच्या गावी जायचे आहे. तिथल्या मल्हारराव पाटील यांच्याकडून वर्षभराचं येणं बाकी आहे आपलं. प्रकरण तसं खूप कठीण आहे. शिवाय माणूस उद्धट आहे. लबाड नसला तरी गावच्या समस्या सांगून पैसे देणं टाळत असतो तो. आता अशा माणसाकडून वसुली कशी करायची हे या गाढवाला जमणारे नाही. तेव्हा तू त्याच्या बरोबर जायचंस. त्र्यंबक काकांची आज्ञाच आहे तशी, कळलं? तेव्हा जायचं आणि वसुली करून आणायचीस, कळले? हो. बघूया काय मैदान मारतेस ते. याच्याने काही व्हायचं नाही. बघितले, मी गाढव, मी नालायक, मला काहीच जमत नाही. अहो थांबा ना. फार तगमग होतीये जीवाची. सारखा आईचा चेहरा दिसतोय डोळ्यासमोर. आई, मला यायचंय गो तुझ्याजवळ. आई मला तहान लागलीये, पाणी देशील? मी कशाला द्यायला हवे? तुझा घे तुझे तू. आई पण मला भीती वाटते स्वयंपाक घरात जायची. तुला आणि भीती वाटतेय? कोणाला सांगितलं तर पटेल का हे? काहीतरी उगाच बोलायचे म्हणून. आई पण मला तूच द्यायला हवेस. दे ना गो. अगं असं काय करते? अयो नको ग त्रास देऊस. तू एक काम कर, जनार्दन मामाला घेऊन जा. जा. नाही मला तूच दे. दे ना. काय चाललंय बयो तुझे? ऐकायचे नाहीस तू. हट्टाला पेटली नुसती. काय अर्थ आहे?
अयो हे काय सगळे? घे ही काठी हातात धर. आई ही सगळी तुझ्या शाळेची तयारी आहे. तुला आजीला भेटायला जायचंय ना, आत्ताच निघ. जनार्दन मामा आहे तुझ्या सोबतीला. मी त्यालाही बाहेर तयार करून ठेवले आहे. आई, बापू आणि नाना देवळात गेलेत. देवळात आज कथा आहे, त्यामुळे त्यांना वेळ लागेल. तू लगेच निघ, उशीर नको करूस. आणि इथली काळजी तर मुळीच नको करूस. आता तू, नर्मदा आत्ते, मोठी आजी कोणीच नाहीये ना, तर सगळे सुभद्रा आजीवर पडेल. पण तू काळजी नको करूस, मी मदत करीन तिला. आणि मी सखू महादेव गणपत सगळ्यांना सांभाळीन. आई, तू आजीकडून परत येईपर्यंत मी इथले सगळे नीट करीन. फार मोठी झालीयस का तू? काय गो, काय समजते स्वतःला? करतीयस का घरातली? का बापू आणि नानांच्याही पुढे गेलीस? अगो, किती हा अगोदरपणा. आपल्या मनास येईल ते वागायचे आणि करायचे. अगो, मागचा पुढचा विचार करणे काही आहे का नाही? मनात आले की गेली इमामवाड्यात. मनात आले की गेली त्या सदाशिवा सोबत करायला. मनात आले की बापू आणि नानांना बोलली उलटून. अयो, दरवेळी नशिबाने सुखरूप सुटतेस ना म्हणून ठीक, पण काही विपरीत झाले असते म्हणजे? सुटलीस ना म्हणून मनमानी वाढली आहे तुझी. काय आहे हे सगळे? हे गाठोडे, हा तांब्या. एकदा जाऊ नको म्हणून सांगितलंय ना नानाने, तरीही नवऱ्याला आणि सासऱ्यांना धुडकावून जाऊ का? काहीही न सांगता सवरता उन्हाळबाई सारखे. अगं, कुळाचे नाव बुडवू का काय? मुळात कुणी सांगितलंय हा आगाऊपणा? अगं पण एक शब्दही बोलू नकोस भयो. जा बघू, येऊ माझ्या डोळ्यासमोरून. आई, तू निघ ना ग आजीकडे जायला. जनार्दन मामा वाट बघतोय. निघ ना ग. अगं, असं काय करतेस? निघ ना. तुला सांगितलेलं कळत नाही? कळत नाही तुला सांगितलेलं? अशी ऐकायची नाहीस तू. चालते. आई, घे हे घे. आजी वाट बघत असेल का तुझी? घे घे, हे सारे घेऊन जा. तुला नाही करमणार का आजीला भेटल्याशिवाय? आई, जा. दुसरा नको कसला विचार करूस. अगं, आईच्या पुढे बाकी सगळं काहीच नसतं ग. अगं, जा ना, जा. आई, आई, जा ग. अगं, भयो, किती आगाऊपणा चाललाय तुझा? किती आगाऊपणा चाललाय? आई. आम्हा बायकांना असे नाही वागता येत. कर्तव्यात चालढकल नाही करता येत गो. मग मग भले मृत्यू जरी आला ना, तरी असे नाही करता येत. श्वासातूनी वसेती जणू मायले. तूही मनास वळण लावायला शिक.
तुझे पती सासरे तुला जे सांगतील ना ते अंतिम. मनाला आवर घालायला शिक. दगड हो बया. ममतेचे पांघरुण घाली ते जगाला, अंगाईची उब गोड लाभते मनाला. जासनी अशी आई साता जन्मांची पुण्याई, तिच्यासाठी थांबलेत देवरावळी. त्यागाची कथा ही मंत्र जाहली, यशोदा यशोदा माय माऊली. अगं असू दे असू दे असू दे, वाकू नकोस हो. काळजी घे हो नीलांबरी. अजून 2 महिने आहेत. दिवस भरत आले की पुन्हा येईन मी राहायला. घाबरू नकोस हो. नीट राहा. एक सांगायचे होते, खरी काळजी आपल्यालाही घ्यायला हवी. क्षमा करा भाऊजी, पण थोडं स्पष्टच बोलते. तुम्हा दोघांचे लग्न झाले तेव्हा दोघेही लहान होतात. दोघांचे मीच केले सारे, म्हणून वडीलकीच्या नात्याने सांगते असे समजा. नीलूची ताई नाही, तिची आई बोलते असे समजा. पण नीलांबरी आता पुन्हा गरोदर राहिली तर तिच्या जीवावर बेतेलो, यात काही शंका नाही. आणि हा विचार तुम्ही करायला हवात भाऊजी. आई टांगा आलाय. हो. येतो मावशी. हे बघ, आईला त्रास देऊ नकोस हं? आणि डोक्यातले हे भलते खूळ काढून टाक. मोठे सांगतील तेच ऐकायचं हं? वेडेपणा करू नकोस. आणि ताई, बयो आणि सदाला 4 दिवस पाठव आमच्याकडे राहायला. आणि तूही ये. हो, अगदी नक्की. सांभाळून जा. हो, येतो आम्ही. तुझी ताई ती शहाणी आहे. आपल्याला अक्कल शिकवते. अगं, आपल्याला होणारी मुले म्हणजे देवाघरची फुले. आणि देवाला का नाही म्हणायचे जर तो आपल्या पदरात मूल घालत असेल तर. आणि समजा तुझा जीव गेलाच बाळंतपणा तर केवढे मोठे सौभाग्य हे. ही बाबूला नावं ठेवते, पण स्वतःही रीतीच्या विरुद्धच जायला सांगते की मला. ह्या अशा गोष्टी बोलायच्या असतात का? लाज कशी ती नाहीच. वैद्यबुवा म्हणाले की काळजीचे काही कारण नाही, मानसिक तणावामुळे होते हे सगळे. पण सगळे तर व्यवस्थित चालू आहे, मग मानसिक ताण कसला? मी त्यांना म्हटले तसले काही नाहीये. आई आणि नर्मदा घरी नसल्यामुळे एकटीवर काम पडते, बरोबर ना? आणि मला सांगा, मी रात्री घरी आल्यावर तुम्ही प्रवासाची तयारी का करून ठेवली होती? आमची नजर चुकवून परस्पर मातोश्रींकडे जायचा बेत होता की काय तुमचा? बयोचेच गुण घ्यायला लागलात तुम्ही. बयोला तर वळण लावता आलेच नाही तुम्हाला. आता तुम्ही सुद्धा तिच्यासारखे वारा पिऊन उधळायचे मनावर घेतले का? नाना, नाना, मी हात जोडते तुमच्या समोर. तुम्ही आईला काही बोलू नका. सगळी तयारी मी केली होती. मीच तिच्या मागे लागले होते आजीकडे जा म्हणून. पण ती ओरडली मला.
म्हणाली नानांचे शब्दाबाहेर जाणार नाही. काही सारवासारव करू नकोस. तुम्ही माय लेकी एकमेकींना मिळालेले आहात. माझ्या डोळ्यात धूळ फेकून पसार व्हायचा बेत होता तुमचा, मला चांगलंच माहिती आहे.